नुकतीच विधानसभेची निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये पार पडली आणि आज मतमोजणीची प्रक्रिया ही आज पार पडलेली आहे। या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक तिसरा पर्याय म्हणून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रवीणभाई माने यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांनी ते नवखे असतानाही आणि समोर दोन दिग्गज उमेदवार असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं इलेक्शन या ठिकाणी त्यांनी पार पाडलं। खूप सुंदर अशी लढत या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला। मला आजच्या या मतमोजणीच्या निमित्ताने जो आपला मतदार राजा आहे त्याचं परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने खूप खूप आभार मानायचं, कारण आमचा उमेदवार नवीन होता, आम्हाला पक्ष नव्हता, आम्हाला नेते नव्हते, आमचं चिन्ह नवीन होतं, तरी परंतु खूप चांगल्या पद्धतीचं मतदान या इंदापूर तालुक्यातील मतदार राजाने प्रवीणभाई माने यांच्या किटली या चिन्हासमोर केलं। आणि खऱ्या अर्थानं या पराजयानंतर आम्ही खचून जाणार नाही, कारण जय पराजय हा तर अलिखित राजकारणाचा नियम आहे। परंतु या झालेल्या मतरूपी वर्षाव जो प्रवीणभाईंवर झालाय यातनं निश्चितपणे प्रेरणा घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमचे जे उमेदवार होते ते काम करतील। मगाशीच भाई यांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी की कार्यकर्त्यांना ते धीर देत होते, ते स्वतः खचले नाहीत। त्यांनी सांगितलं की मी उद्यापासूनच कामाला लागणार आहे, जनतेच्या सेवेला लागणार आहे, आणि म्हणून भाईंना सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो की लढत अशी असावी की त्यातनं खचून न जाता त्यातनं प्रेरणा घ्यावी, अशा पद्धतीचं कौतुक करावं असं त्यांनी या ठिकाणी त्यांची वर्तणूक होती आणि याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। या निवडणुकीमध्ये उमेदवार नवीन होता, कार्यकर्ते नवीन होते, समोरचे दोन्ही आजी माजी मंत्री होते आणि त्यांची प्रचार यंत्रणा आमची प्रचार यंत्रणा एक तुल्यबळ लढत या ठिकाणी करण्याचं काम या सर्व कार्यकर्त्यांनी केलं। त्याबद्दल त्यांचं सुद्धा परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने आम्ही आभार मानतो। यामध्ये बाबासाहेब चौरे साहेब, सर्वच कार्यकर्ते जे युवा फळे आहे त्यांनी खूप सुंदर काम या उमेदवाराचं केलं आणि आमचं चिन्ह आमच्या महिला भगिनी ज्या प्रचार करत होता त्यांनी सुद्धा घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं आणि या उमेदवारीला उत्तम असा प्रतिसाद या तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांनी दिलाय। त्यामुळं त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो। एवढंच या निमित्ताने सांगतो की प्रवीणभाई माने हे उगवतं व्यक्तिमत्व या ठिकाणी तयार झालेलं आहे। या तालुक्याच्या इतिहासात एक नवीन पान चालू झालेला आहे आणि निश्चितपणे हे जे सर्व कार्यकर्त्याची टीम या निमित्ताने जे आदरणीय आमचे मार्गदर्शक मानेदादा आहेत त्यांनी तयार केली, या टीमला आणि ह्या सर्व फळीला आज प्रत्येक बूथवर आमचा एक कार्यकर्ता तयार झालाय। असंख्य कार्यकर्ते तयार झालेत, नवीन फळीतले कार्यकर्ते तयार झालेत, ज्यांना समाजसेवेचं वेड आहे, ज्यांना राजकारणाची आवड आहे, त्या सर्वांच्या बाबतीतला एक योग्य असा निर्णय येत्या कालावधीमध्ये नक्की घेतला जाईल। इथून पुढच्या सर्व निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि त्याला न्याय देण्यासाठी आदरणीय मानेदादा, आदरणीय प्रवीणभाई माने आणि आदरणीय परिवर्तन विकास आघाडी कटिबद्ध आहे। सर्व निवडणुका सक्षमपणे इथून पुढच्या मग जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, नगरपालिका असेल, स्थानिक अजून इतर ग्रामपंचायतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका असतील, इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील, त्या सक्षमपणे आम्ही मानेदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढवणार आहे। त्यामुळे कुणीही घाबरून आणि खचून जाऊ नका। शेवटी जय पराजयावर मात करून विजयाच्या दिशेने आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये वाटचाल करायची आणि आम्हाला जी ह्या इलेक्शनमध्ये थोडीशी कमतरता वाटली, एकीकडे थोडंसं नवीन चिन्ह होतं, तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की एक चांगला निर्णय मुख्य प्रवाहात जाऊन आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये घेऊ। त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याची मानसिकता करून एका मोठ्या प्रवाहामध्ये, राजकीय प्रवाहामध्ये निश्चितपणे जाण्याच्या संदर्भातली चर्चा आम्ही प्रमुख लोक या ठिकाणी करणार आणि इथून पुढे तालुक्याला प्रवीणभाई माने यांच्या रूपाने सक्षम पर्याय कायमस्वरूपीचा उभा करणार। पुनश्च एकदा मी सर्व मतदारांचे हात जोडून आपल्याला आभार मानतो की नौका उमेदवार असून सुद्धा समाधानकारक आहे। समाधानकारक म्हणणार नाही मी, परंतु अपेक्षा आम्हाला खूप होती, परंतु जे झालंय
या सुद्धा मताचा आदर आम्ही या ठिकाणी नम्रतेने स्वीकारतो. जनतेचा कौल नम्रतेने स्वीकारतो. आम्ही खचून जाणार नाही. प्रवीण भैया माने खचून जाणार नाहीत. उद्या सकाळपासून त्यांची जनतेच्या सेवेची त्यांची सुरुवात होईल या ठिकाणी असा शब्द देतो. आणि ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडून देणार नाही असा शब्द मानेदादा, प्रवीण भैया आणि परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी देतो. कार्यकर्त्यावर खूप प्रेशर होतं, प्रशासनावर खूप प्रेशर होतं, परंतु या प्रेशरला न जुमानता कार्यकर्त्यांनी काम केलं आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. आता निवडणूक प्रक्रिया अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडली, शांततेत पार पाडली. छोटे मोठे प्रकार वगळले तर प्रशासनाने उत्तम निवडणूक या ठिकाणी दबावाखाली असून सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा आपले तहसील कचेरीचे काही प्रशासन असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील, जे झालं गेलं. आम्ही त्या त्यावेळी आवाज उठवला. त्यांनी सुद्धा जनतेचा आवाज ओळखून त्यांच्या दबावाला प्रतिकार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी उमेदवाराच्या वतीने आभार मानतो. या जनतेचं पुन्हा एकदा आभार मानतो, कार्यकर्त्यांचा आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. येणारा काळ हा प्रवीण भैया माने यांच्यासाठी उज्ज्वल असणार आहे अशी खात्री करतो. धन्यवाद.